नमस्कार. शेअर मार्केटचे बेसिक्स या माझ्या सिरीज मधल्या आजचा हा 10वा व्हिडिओ. आज आपण थोडीशी उजळणी करून बेसिक्स या सिरीजची संपूर्णता करणार आहोत. सुरुवात आपण केली की शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटची अनिवार्यता काय, मध्यम वर्गाला त्याची काय गरज आहे, मध्यम वर्ग आसपासून त्याच्यापासून का दूर होता आणि त्याचे बेसिक नियम काय. सुरुवातीला मी सांगितलं होतं की शेअर बाजार हा 3P वर असतो. ते 3P म्हणजे परफॉर्मन्स, पॉलिसी आणि परसेप्शन. या गोष्टीमधनच आपण शेअर निवडत असतो. या गोष्टीमधनच आपण शेअर चांगला आहे का वाईट आहे हे ठरवत असतो. त्याच्यानंतर आपण रेशो अनालिसिस पाहिला. त्याच्यानंतर थोडासा फंडामेंटल अनालिसिस पाहिलं. फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कंपनी बद्दलच्या सगळ्या त्रैमासिक गोष्टी, ज्याला आपण क्वार्टरली रिझल्ट्स, हे कसं बघायचं हे आपण पाहिलं. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जगभर पैसा हा 24 तास काम करत असतो. ते कसं ते आज सांगतो. जगभराचे स्टॉक एक्सचेंजचे मी आता टायमिंग सांगणार आहेत की जे इंडियन स्टँडर्ड टायमिंगच्या रिलेटिव्ह मध्ये आहेत. महत्वाचे स्टॉक एक्सचेंज जे जगभर काम करतात ते असे आहेत. अमेरिकेचं स्टॉक एक्सचेंज भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता ते रात्री 1:30 वाजेपर्यंत असतं. त्याच्यानंतर हाँगकाँगचे स्टॉक एक्सचेंज सकाळी 6:45 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असतं. हे सगळे आपले इंडियन स्टँडर्ड टाइमच्या नुसार आहेत. त्याच्यानंतर शांघाय, चायनाचं स्टॉक एक्सचेंज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत असतं. त्याच्यानंतर युरोपचे सगळे युरोपियन युनियनचे स्टॉक एक्सचेंज दुपारी 12:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत असतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं स्टॉक एक्सचेंज आहे जपानचं, जे सकाळी 5:30 वाजल्यापासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत असतं. आणि भारतीय स्टॉक एक्सचेंज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:20 असतं. 9 ते 9:15 हे प्री ओपनिंग सेशन असतं. त्याच्यामधले आदल्या दिवसाचे व्यवहार सगळे सेटल होतात. आणि 9:15 पासून 3:20 पर्यंत ऍक्टिव्ह ट्रेडिंग असतं. 3:20 ते पुढे 30 मिनिटं फक्त ब्रोकरसाठीचं ट्रेडिंग असतं. हे सगळं जर का तुम्ही टाइम सायकल पाहिलं तर जगभरातले सगळे स्टॉक एक्सचेंजेस, जे मेजर स्टॉक एक्सचेंजेस आहेत, हे पूर्ण 24 तास उघडे असतात भारतीय प्रमाण वेळेनुसार. आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं की फॉरेनचा पैसा आपल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये असतो, ज्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतात. ते आपल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये बेटर रिझल्ट साठी पैसा लावतात. आणि आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स पण आपल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये पैसा लावतात. म्हणजे थोडक्यात अर्थ काय झाला की आपण एका इंटरडिपेंडंट जगामध्ये आहोत. आणि दिवसातले 24 तास, आठवड्यातले 5 दिवस, शनिवार रविवार स्टॉक एक्सचेंजला सुट्टी असते. हे दिवसातले 24 तास, आठवड्यातले 5 दिवस कुठं ना कुठं स्टॉक एक्सचेंज ओपन असतं. कुठं ना कुठं व्यवहार होत असतात. कुठं ना कुठं व्यवहार सेटल होत असतात. आणि पैसानी पैसा वाढत असतो आणि पैसा पैशासाठी काम करत असतो. हे जे मी म्हणत असतो त्याच्या पुष्टीसाठी हे मी आता सांगितलंय आपल्याला. आता आपण जे फंडामेंटल अनालिसिस पाहिलं, स्टॉक निवडताना आधी कंपनीचा परफॉर्मन्स, कंपनीची पॉलिसी काय आहे आणि कंपनी बद्दलच्या जनमानसातली प्रतिमा, परसेप्शन, हे तर पाहावं लागतंच. नंतर फंडामेंटल अनालिसिस आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस कडे जाऊ. टेक्निकल अनालिसिस म्हणजे थोडंसं ज्याला आपण ग्राफ चार्टिंग म्हणतो. आपण 10वी मध्ये, 8वी 9वी 10वी मध्ये अल्जेब्रामध्ये चार्ट शिकलो. तर काही असे चार्ट पॅटर्न आहेत की जेणेकरून आपल्याला स्टॉकच्या परफॉर्मन्सचा काही स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो. तर हे सर्व चार्टिंग आणि ग्राफिकल अनालिसिस म्हणजे टेक्निकल अनालिसिस होय. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे चार्टसाठी जो प्रकार आहे तो म्हणजे कॅन्डलस्टिक. कॅन्डलस्टिक म्हणजे मेणबत्ती. मेणबत्तीचा सिंपल धोरण आहे. या 4 गोष्टी एखाद्या मेणबत्तीवर आपल्याला कळतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट किंवा स्टॉकचे डेज ओपनिंग प्राइस काय, डेज क्लोज प्राइस काय, नंतर त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टचा त्या डेचा हाय काय आणि त्या डेचा लो काय, या 4 गोष्टी आपल्याला त्या मेणबत्तीच्या सारख्या आकाराने आपल्याला कळतात. कॅन्डलला महत्वाचा भाग असतो कॅन्डल आणि विक. विक म्हणजे मेणबत्तीची वात. ही विक खाली आणि वर दोन्हीकडे असू शकते त्या पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन मध्ये. आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग, त्याच्याशी असलेला व्हॉल्यूम, हे सगळ्यात बेसिक आहे.
म्हणजे एखाद्या स्टॉक जेव्हा आपण अनालाइज करतो तेव्हा त्या दिवसाचं त्याचे 4 प्राइसेस आपल्याला पाहिजे असतात. त्या दिवसाची ओपनिंग प्राइस काय, त्या दिवसाची क्लोजिंग प्राइस काय, त्या दिवसाचा हाय काय आणि त्या दिवसाचा लो काय आणि त्याचा करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम, या 4 गोष्टी आपल्याला त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर कळतात. त्याच्यानंतर आपण जे पाहत असतो ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एक कन्सेप्ट आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे एखादा स्टॉक जेव्हा भाव वाढत असतो तर हे नेहमी डिमांड आणि सप्लायचा टग ऑफ वॉर असतो, म्हणजे रस्सीखेच असते. एखादा भाव चढत असताना एक स्टेजला असं येतं की स्टॉक घेणारे आणि स्टॉक विकणारे यांच्यातलं जे द्वंद्व चालू आहे ते समसमान असतं आणि स्टॉक पुढील वरचे पातळी गाठण्यास विरोध होतो. म्हणजे स्टॉक खरेदीदार पण तेवढेच असतात, स्टॉक विकणारे पण तेवढेच असतात. पण जिथं स्टॉक खरेदीदारांचा विजय होतो आणि पुन्हा स्टॉक वर चढतो त्याला आपण रेझिस्टन्सची पातळी मोडली असं म्हणतो. याच्या उलट सपोर्ट पातळी आहे. जेव्हा स्टॉकची किंमत घसरत असते त्यावेळेस पुन्हा तेच असतं, खरेदीदार आणि विक्रीदार म्हणजे सेलर्स आणि बायर्स यांच्यातलं द्वंद्व चालू असतं. पण या केसमध्ये ते द्वंद्व एका स्टेजला समसमान असतं. पण जेव्हा विक्री करणारे खूप प्रबळ असतात आणि खरेदी करणारे जेव्हा कमी होतात, दुबळे होतात, त्यावेळेस स्टॉकची किंमत पडते, त्या लेव्हलपासून पडते. त्याला आपण म्हणतो सपोर्ट प्राइस ब्रेक केलं. म्हणजे आपण कॅन्डल पाहिली, कॅन्डलचा व्हॉल्यूम पाहिला, नंतर एखादा स्टॉक चढत असताना त्याला रेजिस्टन्स म्हणजे काय तर खरेदीदार चा विजय विक्रीदारांपेक्षा एखाद्या पर्टिक्युलर लेवल पासून वर, म्हणजे सपोर्ट प्राइस ब्रेक करणे आणि रेजिस्टन्स ब्रेक करणे. आणि सपोर्ट प्राइस म्हणजे स्टॉक पडत असताना जेव्हा विक्रीदार आणि खरेदीदारचा द्वंद्व चालू असतो तेव्हा एका पर्टिक्युलर पातळीवर ते समसमान असतात, ती सपोर्ट प्राइस. आणि त्या सपोर्ट प्राइस म्हणजे जेव्हा विक्रीदाराचा विजय होतो आणि खरेदीदार दुबळे पडतात तेव्हा स्टॉक पुन्हा खाली पडतो, त्याला म्हणतात आपण सपोर्ट प्राइस ब्रेक केला. तर ह्या सगळ्या हे एकदम बेसिक आहे टेक्निकल अनालिसिसचं. कॅन्डलस्टिक, त्याचे जे 4 भाव, त्याचं व्हॉल्यूम आणि वर स्टॉक जर का अप्रिशिएट होत असेल, वर चढत असेल तर त्याला रेजिस्टन्सची लेवल आणि खाली पडत असेल तर सपोर्टची लेवल. तर ह्याच्या बरोबर आपण हे देखील पाहायला पाहिजे की त्या स्टॉकचं 5 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज किती आहे, त्या स्टॉकचं 20 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज किती आहे, त्या स्टॉकचं 50 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज किती आहे आणि त्या स्टॉकचं 200 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज किती आहे. म्हणजे 5 दिवसाचं मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे ज्याला आपण डेली मुव्हिंग ऍव्हरेज म्हणतो, DMA, 5 DMA, 20 DMA, 50 DMA, 200 DMA, 1 इयर अनालिसिस आणि 5 इयर अनालिसिस. हे सर्व चार्ट्स आपल्याला पूर्वी सगळे हाताने काढले जायचे. 2000 सालाच्या पूर्वी जेव्हा सगळे मॅन्युअल व्यवहार असायचे, सेटलमेंट जेव्हा 15 दिवसाची असायची तेव्हा हे चार्ट सगळे ब्रोकरकडे हाताने काढले जायचे आणि त्याच्यासाठी फार कमी एक्सपर्ट असतात जे हे अनालाइज करू शकतात. आता मात्र हे सर्व ई फॉर्म मध्ये अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, अनेक गोष्टी, अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. काही फ्री सॉफ्टवेअर आहेत, काही पेड सॉफ्टवेअर आहेत जे आपल्याला हे टेक्निकल अनालिसिस करून देतात. आता हे जे एकदम बेसिक सांगितलं मी तुम्हाला, आता याच्यात थोडंसं जर का आपण स्टॅटिस्टिकल टूल्स जर का अप्लाय केले तर पुढचे काही टूल्स आहेत, एकूण साधारण 20-25 टूल्स आहेत. मी त्याच्यातले फक्त महत्वाचे टूल्स सांगतो. MACD म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. या टूलनी आपल्याला ग्राफवर या टूलनी आपल्याला काय सिग्नल मिळतात तर बाय आणि सेलचे सिग्नल्स मिळतात. त्याच्यानंतर RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, एखाद्या स्टॉकचा RSI काढणे म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जर का आपण प्लॉट केला, आता हे खूप मॅन्युअली प्लॉट करायचं झालं किंवा त्याचे फॉर्म्युला सांगायचे झाले तर खूप क्लिष्ट आहे, पण सॉफ्टवेअर सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे त्याचे कर्व्स आपल्याला लगेच दिसतात. रिलेटिव्ह स्टॉक इंडेक्सनी आपल्याला एक गोष्ट कळते की तो स्टॉक ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे. एखाद्या स्टॉकची स्ट्रेंथ जर का 70% असेल तर तो स्टॉक ओव्हरबॉट असतो, त्या स्टॉक पासून दूर राहायचं असतं, तो खरेदी करायचा नसतो. एखाद्या स्टॉकची स्ट्रेंथ जर का 30% असते तेव्हा तो ओव्हरसोल्ड असतो, तिथं चांगला स्टॉक असेल आणि इतर 2-3 पॅरामीटर्सनी कन्फर्मेशन दिलं तर तो आपल्याला घ्यायला हरकत नाही, पण तो ओव्हरसोल्ड असतो. नंतर तिसरं त्याचं टूल आहे बॉलिंजर बँड्स. ते व्होलाटिलिटी लेवल्स साठी असतं. व्होलाटिलिटी लेवल्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो एखाद्या स्टॉकमध्ये खूप हरकत असते, खूप मोठे व्हॉल्युम्स रोज असतात,
खूप मोठा चढ उतार असतो, त्याला आपण व्होलॅटिलिटी लेवल्स म्हणतात. त्या व्होलॅटिलिटी लेवल्सचा अंदाज बॉलिंगर बँड्स वरनं मिळतो. त्याच्यानंतर VWAF व्हॉल्यूम वेटेड प्राइस इंडेक्स, याच्यामुळे इंट्राडे ब्रेकआउट्स आपल्याला कळतात. नंतर एक फायबोनाची सिरीज, हा एक मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. पुढची संख्या हे मागच्या दोन संख्येची बेरीज, असं जेव्हा सिरीज तयार होती त्या फायबोनाची सिरीजनी आपल्याला स्टॉकचं रेजिस्टन्स पॉइंट्स किती आहेत वर, स्टॉकचे खाली सपोर्ट पॉइंट्स किती आहेत हे आपल्याला कळतं. तर हे सगळे टूल्स आहेत, हे टूल्स आपल्याला सगळे कळतात. ह्या टूल्स वापरून, याच्यातले सगळे टूल्स काही प्रत्येक वेळेस कामाला येत नाही. आपला जो काही निर्णय असतो तर याच्यातले ऍटलिस्ट 3 टूल्सनी आपला निर्णय टॅली झाला पाहिजे, तर आपले निर्णय चुकण्याची शक्यता खूप कमी असते. जो ज्या टूल्सची कम्फर्टेबल आहे ते टूल्स त्यांनी वापरायचे असतात आणि आपला निर्णय घ्यायचा असतो. आता एक screener.in नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, एक वेबसाईट आहे. screener.in हा पूर्ण कंपनीचा, आपण जशी क्वेरी रन करू त्या क्वेरी रन केल्याप्रमाणे आपल्याला तो डाटा देत असतो. फंडामेंटल अनालिसिस साठी screener.in खूप कामाचा आहे. त्याच्यानंतर tradingview.in हे एक सॉफ्टवेअर आहे. हे सगळं मी आता जे टेक्निकल अनालिसिस सांगितलं ते टेक्निकल अनालिसिस साठी हे trading.in हे एक सॉफ्टवेअर कामाला येतं. हे सर्व मी जेवढे इंडिकेटर्स सांगितले, की इंडिकेटर्स, ते की इंडिकेटर्स हे सगळे त्या टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला सहाय्य करणारे या गोष्टी दिसतात. या 2-3 कर्व जेव्हा एकमेकांना क्रॉस होतात किंवा इंटरसेक्ट होतात तेव्हा तो पॉइंट खूप महत्वाचा असतो. तो ट्रेंड चेंजिंग पॉइंट असतो. एखाद्या 2 इंडिकेटरचा ग्राफची लाईन्स एकमेकांना जेव्हा क्रॉस करतात तर तो क्रॉसिंग पॉइंट हा ट्रेंड चेंजिंग पॉइंट असतो. तो ट्रेंड चेंजिंग पॉइंट आपल्याला लोकेट करता आला पाहिजे. तो चेंजिंग पॉइंट आपल्या ट्रेडसाठी स्टॉप लॉस म्हणून काम करू शकतो किंवा एंट्री पॉइंट म्हणून काम करू शकतो, ऍज द केस मे बी. अशा सगळ्या गोष्टींनी हे सगळे निर्णय घेतले जातात. ते काय फ्लूक नसतात, ते काय कोणी सांगितलेले टिप्स असतात म्हणून नसतात. हे सगळे गंभीर अभ्यास असतो. मार्केट जरी फक्त 5-6 तास चालू असली तरी त्याच्यानंतर 4-5 तास लोक अभ्यास करतात. मार्केटमध्ये यायच्या आधी देखील 2-3 तास लोक अभ्यास करतात, आपली स्ट्रॅटेजी बनवतात आणि मगच निर्णय घेतात. त्यामुळे हे सगळं अत्यंत गंभीर अभ्यासाचे विषय आहेत. तरच हे याच्यातनं आपल्याला वेल्थ बनवता येते, पैसा बनवता येतो. तर हे सगळ्या गोष्टी टेक्निकल अनालिसिस मध्ये आहेत. आता आपण या कशा वापरायच्या, या वापरायचं कारण म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. एक पेपर ट्रेडिंग नावाचा कन्सेप्ट आहे. तुम्ही एखादा निर्णय घेऊन पेपरवर पाहायचं किंवा मग आपण स्वतः जे फ्री व्हर्जन्स आहेत ते फ्री व्हर्जन्स सतत वापरायचे. त्याचे एंट्री पॉइंट्स, एक्झिट पॉइंट्स, सपोर्ट, त्याच्यानंतर रेजिस्टन्स हे लेवल्स पाहायचे प्रयत्न करायचे आणि मगच याच्यात निर्णय घ्यायचा. इतकं जर का स्टडी केलं तरच आपल्याला याच्यात यश मिळू शकतं. हे अत्यंत थंड डोक्याने करायचं काम आहे, हे अत्यंत अभ्यासपूर्ण करायचे काम आहे. नाही तर पैसा कापरासारखा उडून जातो, हे निश्चित. आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे प्युअर अकॅडमिक इंटरेस्ट मध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही याच्यामध्ये मी प्रमोशन करत नाहीये, कोणत्याही स्टॉकचं प्रमोशन करत नाहीये. आज या 10व्या लेक्चर नंतर असं आपल्याला सेफली म्हणता येईल की बेसिक्स, एकदम बेसिक्स हे काय आहे हे मी सांगितलेलं आहे. मी फक्त इन्व्हेस्टिंग पर्यंत सांगितलेलं आहे. आपण डेरिव्हेटिव्ह किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये घेतलेले नाहीये, कारण की ते खूप ऍडव्हान्स लेवलचे विषय आहेत आणि त्याच्यामध्ये पैसा गमवण्याचे हे खूप शक्यता पण जास्त असते. मी कमोडिटी मार्केट्स मध्ये पण अजून गेलेलो नाहीये. कमोडिटी मार्केट्स मध्ये मेटल मार्केट्स आहे, फूड ग्रेन मार्केट्स आहे, त्याच्यानंतर बुलियन मार्केट आहे. बुलियन मार्केट म्हणजे सोनं चांदीचे पोझिशन्स घेता येतात. त्याच्यानंतर इंडियन एनर्जी एक्सचेंज आहे, त्याच्यामध्ये आपण इंडियन एनर्जी एक्सचेंजचे पण पोझिशन्स घेता येतात. अनेक प्रकार आहेत, पण हे सगळे फार हाय लेवलचे विषय आहेत, हे आपण सध्या घेतलेले नाही आहेत. त्यामुळे आपण एंट्री पॉइंटला जर का आपण या सगळ्या गोष्टींचा जर का अभ्यास केला तर आपल्याला या गोष्टींचे ज्याला आपण म्हणतो गुंता सोडवणे किंवा एखादा पझल सोडवणे, तसं या विषयाचं पझल सोडवता येईल, याच्यातलं गुंता सोडवता येईल आणि हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि आपल्याला एखाद्या गोष्टीचं कॉन्फिडन्स आल्यानंतर आपण याच्यात आपण व्हेंचर करू शकतो. तर हे सर्व बेसिक्स आपण कव्हर केलेलं आहे. बेसिक्स मी इथं थांबवतो आहे. डेरिव्हेटिव्ह मी थोडंसं नंतर कधीतरी घेईल, फ्युचर्स ऑप्शन मी नंतर कधीतरी घेईल. आता हे तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कॉमेंट्स मध्ये सांगा. याच्यातले काही डाऊट्स असेल तर मला कॉमेंट्स मध्ये विचारा. आणि मी असं स्ट्रॉंगली तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे शिकणं फार गरजेचं आहे.
ज्याला आपण महागाईचा इंडेक्स म्हणतो, इन्फ्लेशन जे म्हणतो, ते इन्फ्लेशन जर का बीट करायचं असेल तर हे शिकणं खूप गरजेचं आहे. फार इंटरेस्टिंग आहे. आपला पेपर वाचणे किंवा जनरल नॉलेजला जर का आपण या बाजूने मोल्ड केलं, तर या बाजूने मोल्ड केल्यानंतर आपल्या जनरल नॉलेजचा पेपर वाचण्याचं, बातम्या ऐकायचं रूपांतर, आपण त्या ज्ञानाचं रूपांतर आपण अर्थार्जनासाठी देखील करू शकतो. हे माझं वैयक्तिक मत आहे, अनुभव आहे, आणि मला याच्यात बऱ्यापैकी चांगले रिझल्ट पण मिळालेले आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. स्टार्ट इन्व्हेस्टिंग. विश यू ऑल द बेस्ट लक. गुड डे.